पनवेल पालिका क्षेत्रामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू आहे आणि सध्या कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचं पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी स्पष्ट केले। काही नागरिकांमध्ये गॅस तुटवड्याबाबत चिंता आणि घबराट निर्माण झाल्याचं दिसून येत आहे आणि अनेक जण अतिरिक्त गॅस सिलेंडर साठवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण घाबरून गॅस सिलेंडरचा साठा करण्याची कुठलीही गरज नसल्याचं महापौरांनी सांगितलंय। शासन स्तरावरून गॅसचा पुरवठा सातत्यानं सुरू आहे आणि नागरिकांना गॅस सिलेंडरची कमतरता भासणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच नागरिकांनी गॅस एजन्सीवरती अनावश्यक गर्दी करू नये आणि अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन महापौर नितीन पाटील यांनी केले। एकंदर युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिकांना अशी मनात भीती होती की गॅसचा तुटवडा होऊ शकतो, परंतु सध्या आपल्या शासन स्तरावर ज्या उपाययोजना चालू आहेत त्यानुसार गॅस सिलेंडर बाबतीत कोणताही तुटवडा नाही। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण पॅनिक होऊ नये। गॅसचा पुरवठा हा सुरळीतपणे आहे। काही ठिकाणी कमर्शियल गॅस सिलेंडर बाबतीत थोडी कमतरता जाणवत होती, परंतु ते पण प्रशासनाच्या वतीनं सुरळीतपणे करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबतीत निश्चिंत राहावे, कोणताही तुटवडा होणार नाही याची दक्षता शासनामार्फत घेतली जात आहे। म्हणजे शासन स्तरावरून पण ह्या बाबतीत आढावा घेतला जात आहे आणि स्पेसिफिकली आपण जसं बोललं तसं रुग्णालय किंवा काही मोठे रेस्टॉरंट वगैरे जे कमर्शियल सिलेंडरचा वापर होतो अशा ठिकाणी तो पुरवठा व्यवस्थित होईल या दृष्टीनं प्रशासन प्रयत्न करत आहे। सध्या मी नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण शहरातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की गॅसचा तुटवडा अजिबात नाही। त्यामुळे आपण विनाकारण जास्त साठा करण्याचा प्रयत्न करू नये। जो काही गॅस पुरवठा आहे तो नियमानुसार आणि आपल्याला जी काही ठराविक वेळेनुसार जे गॅस सिलेंडरची उपलब्धता आहे ती आपल्याला उपलब्धता होऊन जाईल। परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि जिथं जिथं आवश्यकता असेल तिथं पनवेल महापालिकेचे अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत।